महाराष्ट्र राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजाच्या विविध समस्यांबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री नामदार विजयकुमार गावित यांना निवेदन देण्यात आले। दिनांक 7 मार्च 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुंबई येथे जाऊन भाजप अनुसूचित जमाती मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा माजी नगरसेविका राजश्री चव्हाण, सोलापूर महानगरपालिका यांनी सदर बाब निदर्शनास आणून दिली। लोकसभेच्या निवडणुका लागल्याने तसेच आचारसंहिता लागल्याने महाराष्ट्रातील आणि सोलापूर जिल्ह्यातील आदिवासी पारधी समाजातील विविध विकास कामे थांबली होती। त्याबाबत दिनांक 9 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून आदिवासी पारधी समाज हा बऱ्याच तालुका आणि ग्रामीण भागात विखुरलेला असून त्यांची दैनंदिन दुरावस्था झाल्याने त्यांना रोजी रोजगाराच्या शोधार्थ गावोगावी भटकावे लागत आहे। केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी नीती आयोगांतर्गत आदिवासी पारधी समाज यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून देण्याबाबत धाराशिव जिल्ह्यात वापरण्यात आलेल्या पॅटर्न प्रमाणे सोलापूर जिल्ह्यात आणि इतर जिल्ह्यात राबवण्यात यावा यासाठी आपल्या स्तरावर पाठपुरावा करून पारधी समाजातील शिकलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणी महिलांसाठी, व्यावसायिकांसाठी मळणी यंत्र, मिनी ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा, हॉटेल ढाबा व्यवसाय अशा विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विभागाच्या स्तरावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक लावून पारधी समाजाचा जटिल प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी विनंती करून निवेदन दिले। त्याप्रसंगी मंत्री महोदय यांनी सदर प्रश्न लवकरच जातीने लक्ष घालून मार्गी लावणार असल्याचे सांगितले। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती मोर्चा सरचिटणीस नकुल चव्हाण, भाजपचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनिल भीमराव चव्हाण, सरपंच भूषण चव्हाण, बेंगलोर फिल्म सिटी सिनेमा कलाकार रामचंद्र पवार, सचिन काळे, पंढरपूर उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।